आणि पुढची एक महत्त्वाची अपडेट बीड मधून सध्या समोर येते। पालकमंत्री स्वीकारण्याबाबत मी स्वतः अजितदादांना विनंती केली असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली स्थिती पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना स्वीकारण्याबाबत विनंती केलेली होती। त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलं असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। मंत्री धनंजय मुंडे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। पहाटे धनंजय मुंडे शिर्डीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। आज शिबिराचा दुसरा दिवस आहे। मुंडे शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार अशी ही माहिती समोर आली आहे। सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा कसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली। असं आहे आता तसं मुंडे साहेबांनाच नाही महायुतीतल्या जवळपास 6-7 लोकांना मंत्रिपदाच्या बाहेर म्हणजे राहावं लागलं। कदाचित ते कशासाठी केलं असेल माहित नाही, पण मुंडे साहेबांना फक्त पुढं केलं जातं की बाबा मुंडे साहेबांना का बाजूला केलं, मग दुसऱ्या साहेबांना बाजूला ठेवलं किंवा बाजूला ठेवलं असं नाही तर ऍडजस्टमेंट मध्ये काही अडचण आली असेल त्या पद्धतीने काय केलेलं आहे। ठीक आहे, तर भांडणं तर चालू आहे, त्याच्यात सहपालकमंत्री तर पहिल्यांदा मी ऐकलंय। तर ठीक आहे, खाती फाडून दिलेली आहेत, आता अजून पालकमंत्री पद पण फाडून दिलेलं आहे, त्याचं विभागणी केली आहे। गंमत जम्मत आपण पाहतोय, म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये। बहुमत ईव्हीएम नी दिल्यानंतर देखील स्वार्थीपणा काही जात नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे। पालकमंत्रीची यादी काल जाहीर झाली आणि अजित पवार साहेबांना पुणे आणि बीड 2 जिल्हे दिले गेले आहे। असे अनेक लोकांना 2 जिल्हे दिले गेले आहेत। बावनकुळे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहोत आणि त्यामध्ये काय हरकत मी एकदा या विषयावरती सांगितले की पक्षाने कॉन्शियसली तो निर्णय घेतलेला आहे। धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत, निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करताना आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा करेल। धनंजय मुंडे आले आहेत आज अधिवेशनाला उपस्थित राहणार। हो आले, येणार आहेत। मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येतील। काल त्यांना परळीमध्ये काम होतं, त्यांच्याने माझं परवाही बोलणं झालं होतं, कालही झालं होतं, त्याप्रमाणे आलेत आणि आज त्यांचे मार्गदर्शन ते शिबिराला त्या ठिकाणी करतील। मला काही कल्पना सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहित नाही आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे। बीडचं पालकमंत्री पद अजितदादांनी स्वतः घेतलंय, धनंजय मुंडेंना कोणते चांगली गोष्ट आहे ना।